हे विचारायचं आहे की जर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल चर्चा करताय तर तुमच्या पण मतदारसंघात प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर एक झोपडपट्टी आहे ज्याचा LOI जो बिल्डर अपॉइंट झाला 30 वर्षापूर्वी एक बिल्डर अपॉइंट झाला होता आणि त्याने SRAकडे परमिशन घेतली होती आणि SRAकडनं परमिशन घेऊन एक स्ट्रक्चरही बांधलेलं आहे या सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरच्या एरियामध्ये. आणि माहीत नाही त्यावेळेस असं कसं काय रिडेव्हलपमेंट झालं 30 वर्षापूर्वी. एवढं टेक्निकल ठीक नसतील असं वाटतंय मला, पण त्यावेळेस पण नगरसेवक त्यांचेच, महापौर त्यांचेच, ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण तरी पण झाल्या ठीक आहे. पण ही जी रिडेव्हलपमेंट ही टोटल 10 एकरवर असलेली रिडेव्हलपमेंट आहे. आणि अचानक कोणाला कळलं की हा आदित्य बिर्लाचा प्लॉट आहे, काहीतरी 2 एकरचा प्लॉट, आदित्य बिर्लाचा प्लॉट, आणि त्याच्यावरच ते स्ट्रक्चर बांधलं गेलं. आणि मग त्याने स्टे दिला. आता त्याने स्टे दिला पण तुम्हाला परमिशन आली 10 एकरची. जर तुम्ही हा मुद्दा आदित्यजी हा मुद्दा लँडलॉर्ड आणि सेस बिल्डिंगचा जर विधानसभेत मांडतात तर हा मुद्दा तुम्ही एवढे वर्ष का नाही मांडला? मग तुम्ही SRA कोणाची, महानगरपालिका, SRA, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही एक मीडिएटर, आमदार म्हणजे मोठी गोष्ट असते, तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही एक मीडिएटर म्हणून बिल्डर SRA म्हणून तुम्ही बसायला पाहिजे होतं. चला ह्याला स्टे आला ना, पण बाकीचा 8 एकर उरलेला प्लॉट आहे ना, तिथे बांधकामला परमिशन द्या. चला